आमच्या अशोक नाना आजोबा झाले. अशोक नानाला नातू झाला. म्हटलं अहो पेढा तरी सांगा 5 रुपयाचा. म्हटले नाही बाबा पैसेच नाही. म्हटलं पेढा नाही तर मिसळ तरी. म्हटले अरे पेढ्यालाच पैसे नाही तर मिसळला कुठून आणू. म्हटलं आता जाऊ द्या भाऊ आता तुम्हाला नाही सांगायचं. म्हटले आता पोराच्या बापा कोण घे. म्हटलं अहो पण तुम्ही आजोबा झाले तुम्ही सांगितलं पाहिजे तर नाहीच म्हणायला लागले भाऊ. म्हटलं काही हरकत नाही द्या सोडून चला. रामकृष्णारी मंडळी आज आपल्या ब्लॉगचा 11वा दिवस आहे आणि आज आपल्या बहिणाबाईंचा वाढदिवस असल्याकारणाने आपण तिला भेटायला पुण्याला चाललेलो आहे. जाता जाता म्हटलं आमचे रेशन संघटनेचे कार्याध्यक्ष पानसरे बाबा यांच्या नातीचं लग्न असल्याकारणाने थोडीशी भेट द्यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आलो. सर्व रेशन दुकानदार त्या ठिकाणी उपलब्ध होते, उपस्थित होते. सर्वांनी मस्तपैकी शुभाशीर्वाद दिले आणि आम्ही ताव मारला जेवणावरती. मस्तपैकी 7-8 गुलाबजाम हाणले आणि आम्ही निघालो रिटर्न निघताना म्हटले आता भाऊ आमच्या अध्यक्षांच्या कन्याही त्या ठिकाणी आले होते. मग त्यांना लई जीव घातलं. ते म्हटले भाऊ आता काही झालं तरी खायचं सोडायचं नाही. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. त्यांनाही जीव घातलं आणि आम्ही आलो पुण्याला आल्याबरोबर म्हटलं आता आमचा मोबाईल खराब झाला होता व्हिडिओ काढायलाच मोबाईल चांगला नाही. मग मस्तपैकी iPhone 16 Pro घेतला 1 TB आणि आम्ही आलो हॉटेलला जेवायला. हॉटेलला आल्यावरती म्हटलं आता आमच्या ताईसाहेबांना म्हटलं अहो तुम्ही जे गिफ्ट घेतले ते द्या दिदी साहेबांना. मस्तपैकी आता पिशवीतून गिफ्ट काढलं आणि आमचे दिदी साहेब लागले अनबॉक्सिंग करायला. तिला म्हटलं अगं बाई पॅक करायला त्या दुकानदाराने एवढा वेळ नाही लावला. तू पार खोलायला एवढा 1 तास घाली होती. म्हणते अरे गिफ्ट पेपर नंतर दुसरं कोणाला तरी गिफ्ट द्यायला कामाला. म्हटलं अगं एवढ्या चिंगूपणा कायला करी ती. म्हटले का बस तुला कळत नाही. म्हटलं आता नाही कळत तर नाही कळत बाबा दे सोडून. मस्त की आमच्या दिदी साहेबांनी बॉक्स ओपन केला आणि आतमध्ये बघते तर काय बाबू घड्याळ पाहून तर पार दिदी तर मग करखुश झाली. विशाल काचळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका. मस्त की आपले फॉलोअर्स वाढवा आणि मस्त की आपल्याला सपोर्ट करत राहा. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण.